चला पॉलिटीचे प्रश्न बघूयात. खालील पर्यायांपैकी कोणतं न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. सुप्रीम कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड. ग्रामपंचायत कुठलं शुल्क वसूल करते? बघा आपलं रुटीनच्या एवढे मुलं आता ग्रामीण भागातून आहे मॅक्झिमम. घरपट्टी पाणीपट्टी आपण भरतो, हाऊस टॅक्स. 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी कोणकोणतं कार्य निश्चित केलेलं आहे? मग शहरी दारिद्र्य निर्मूलन असेल, आर्थिक सामाजिक विकास तिच्यामध्ये असेल, त्याच्यानंतर टॅनरी जे आहेत तर त्याचं रेग्युलेशन असेल, आणि शहरी वनीकरण जे आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. टोटल 18 कामं दिलेली आहेत बघा, ए बी डी. त्याच्यानंतर 54 नंबरचा प्रश्न बघा. 54 जे आहे प्रिएम्बल बद्दलचा हा प्रश्न आहे की प्रिएम्बल मध्ये दुरुस्ती करता येतं की नाही. हे केशवानंदा भारती खटल्यामध्ये पहिल्यांदा डिस्कस झालं. सो बेसिकली बरोबर आहे. नंतर LIC केस वगैरे आपण बघतो. सप्टेंबर 2025 पर्यंत 42 घटना दुरुस्तीने याच्यामध्ये फक्त एकदा बदल केलेला आहे. सो तेही बरोबर आहे. सो प्रिएम्बल जे आहे त्यात बदल होऊ शकतो. फक्त बेसिक आहे की तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हात लावता कामा नये. दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते ओके. देन नेक्स्ट वन. आता बघा कलम विचारणं हे रुटीन आहे याच्यामध्ये. सो 256 जे आहे राज्य आणि केंद्राचं दायित्व जे आहे, 257 जे आहे ते राज्यांवर केंद्राचं नियंत्रण जे आहे. 258A जे आहे बघा केंद्राकडे कार्य सोपवणारा राज्यांचा अधिकार, आणि 260 जे आहे भारताबाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचं अधिकार क्षेत्र. सो इथं आन्सर जे आहे आपलं तर ते 2 आहे बघा. आता ही कलम जी आहे ती पाठ असणं अपेक्षित असतं. कलम तुम्ही जे आहे रुटीन याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. 56 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, 56 मध्ये जर आपण बघितलं तर भारतीयातलं कोणतं तत्व राज्य धोरणाच्या तत्वाचा भाग नाही? डीपीएसपी मध्ये काय येत नाही? डीपीएसपी मध्ये परमिशन टू गॅदर पीसफुली विदाउट आर्म हे आपल्याला जे आहे फ्रीडम जे मिळालेलं आहे फंडामेंटल राईट्स मध्ये तिथं येतं. सो त्यामुळे जे आहे 3 उत्तर इथं. त्याच्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला तुम्ही कसं काढून टाकू शकता? तर हा MCQ आपण रुटीन याच्यामध्ये बघतो. इथे जे आहे 317 नंबरचा आर्टिकल जे आहे बघा ते महत्वाचं आहे. आर्टिकल 317 जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती गव्हर्नर करतात, पण काढतात त्यांना राष्ट्रपती जे आहे. संविधानाच्या कुठल्या देशाच्या संविधानाची सुरुवात जी आहे ते आम्ही भारतीय लोक ह्याच पद्धतीचे आहे. सो US. ओके. अमेरिकेच्या बाबतीमध्ये पण त्याच पद्धतीने सुरुवात आहे. त्याच्यानंतर 59चा जर आपण विचार केला बघा तर 59 मध्ये सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने प्रस्तावाची सूचना कुणाला तुम्हाला द्यावी लागते? सो आन्सर इज तहसीलदार जे आहेत त्यांच्याकडे हे द्यावं लागतं. देन नेक्स्ट वन जे आहे पुढचा जो सिनारिओ आहे बघा, राज्य धोरण मार्गदर्शक तत्व जे आहे त्याची योग्य कथन निवडा. आता याच्यामध्ये जे आहे की DPSP नॉन जस्टिसिबल आहे ना. मॉरल पॉलिटिकल सँक्शन्स आहेत बघा. वेलफेअर हे डील करतं. दे रिक्वायर लेजिस्लेशन फॉर देअर इम्प्लिमेंटेशन. त्यांच्यासाठी जे आहे कायदे बनवावे लागतात तुम्हाला. सगळ्या गोष्टी DPSP बद्दल ज्या आहे त्या ओके. म्हणजे एक बेसिक आहे प्रिएम्बल, फंडामेंटल राईट, DPSP, फंडामेंटल ड्युटी. याच्यावर रुटीन प्रश्न असतात म्हणजे असतात ते तुम्ही प्रॉपरली केले पाहिजे. खालीलपैकी भारतीय संविधानाच्या 23 मध्ये समाविष्ट काय नाहीये बघा. आता याच्यामध्ये जे होतं ना की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड जे आहे प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड लेबर जे आहे बघा, मानवी तस्करी जे आहे, त्याच्यानंतर सक्तीची मजुरी जे आहे. ओके. सो नॉट इन्क्लुडेड जे आहे प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड लेबर. 23-24 जे आहे त्याचा सिनेरिओ आपण बघितला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे 47 जे आहे बघा. 47 आता मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर हे कायदे रुटीन प्रश्न आपल्याला इथंच विचारले जातात. सो संविधान सभेला ब्रिटिश संसदेने 1947च्या कायद्या संदर्भात कुठले बदल आहेत? सो कुठलाही कायदा आपण रद्द करू शकत होतो. आपण सोव्हेरियन झालो होतो. सो तो अधिकार मिळाला. विधिमंडळ संस्थापन बनली. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून पण काम, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून पण काम करणार होती बघा. आणि याच्यासाठी काय होतं की जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून ते काम करतील तर तेव्हा तिथं जे आहे मावळणकर जे आहे तर ते अध्यक्ष असणार होते. त्यामुळे हे तिसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे बघा. आणि त्याच्यामुळे उत्तर जे आहे अ आणि ब. ओके. त्याच्यानंतर 63 जे आहे कुठल्या कलमानुसार विधानसभा जी आहे तर ती येऊ शकते? 170 जे आहे हे कलम जे आहे बघा 170. आणि 64 जो प्रश्न आहे बघा. आता 64 मध्ये जे आहे आता आयोगाचं काय उत्तर येतं तो एक मेजर याच्यामधला कन्सर्न आहे. कॅगची जर वेबसाईट आपण बघितली आणि पंचायतची वेबसाईट बघितली तर तिथं जे आहे 20 आहे. काही ठिकाणी हा 25% रूल नुसार जे आहे 25 पण रेफरन्स मिळतात. पण आपण बघूयात तर मोस्ट प्रॉब्ली कॅग आणि पंचायतचा जो रेफरन्स आहे हा 20 आहे. त्याच्यामुळे आपण उत्तर काय देतं आयोग त्याच्यावरून गोष्टी बघू. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? सो आन्सर इज 74 जे आहे बघा. ओके. सो
पॉलिटीच्या बाबतीमध्ये प्रश्न जे आहेत ते बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. जो रुटीन आहे म्हणजे मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेल, ऍक्ट्स असतील, प्रिएम्बल आहे, फंडामेंटल राईट, डीपीएसपी. सो रुटीन जर तुम्ही गोष्टी बघितल्या तर तिथून तुम्हाला आणि पंचायत राज जे आहे ते, तर त्या पद्धतीनेच तुम्ही अभ्यास येत्या काळामध्ये पण करणं अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन येत्या काळात द्यायची आहे सो त्यांनी या पद्धतीने गोष्टी बघितल्या पाहिजेत. धन्यवाद.